आज लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान होणार। सकाळी 11 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होईल। एनडीएचे उमेदवार आणि भाजप खासदार ओम बिर्ला यांचा सामना काँग्रेसच्या कोडीकुन्नील सुरेश यांच्याशी होणार। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील। काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल यांची घोषणा। काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्यांकडून लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांना पत्र। लोकसभेत सभापती हा सभागृहाचा असावा, कोणत्याही विशिष्ट पक्षाचा नसावा। तसंच उपसभापतीही सभागृहाचेच असावेत। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य। सभापती निवडीबाबत ममता बॅनर्जींच्या भूमिकेवर सस्पेन्स। ममता आपला निर्णय सकाळी 9:30 वाजता काँग्रेसला सांगतील, सूत्रांचा दावा। न बोलता उमेदवार उभा केल्यानं ममता नाराज। 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत काँग्रेस ॲक्शन मोडवर। हरियाणा काँग्रेसनं आज बैठक बोलावली। दिल्लीत संध्याकाळी 5 वाजता विचारमंथन होईल। पावसाळी अधिवेशनाची उद्यापासून सुरुवात। त्यानिमित्त आज 4 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आणि चहापान कार्यक्रम आयोजित। आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडेल। दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। वर्षा बंगल्यावर काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली। आजच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्यानं बैठकीला विशेष महत्त्व। सुप्रिया सुळेंनी इंडिया आघाडीच्या फ्लोअर लीडर्स मीटिंगला हजेरी लावली। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह वरिष्ठ नेते उपस्थित। फोटो ट्विट करत माहिती दिली। मुंबई शिक्षक मतदारसंघात 5 उमेदवारांमध्ये लढत। शिवसेना ठाकरे गटाचे ज.मो. अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारही रिंगणात। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान। शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्य लढत। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान। भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात मुख्य लढत। आज नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान। महायुतीचे किशोर दराडे आणि अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यामध्ये चौरंगी लढत। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या आज होणाऱ्या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। धुळे जिल्ह्यामध्ये 12 केंद्रांवरती आज मतदान प्रक्रिया पार पडेल। राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय। सिव्हिल स्कोअरची सक्ती न करता पीक कर्ज देणे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। पीक कर्ज देताना सिबिल स्कोअर मागू नका, नंतर एफआयआर दाखल झाल्यास आमच्याकडे येऊ नका। देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीयकृत बँकांना तंबी। शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये। सिबिल स्कोअरची सक्ती करता येणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। शेळी आणि मेंढी विमा योजनेचा लाभ राज्यातील मेंढपाळांसह इतरही पशुपालकांना मिळणार। मेंढपाळ धनगर विकास मंचचे अध्यक्ष संतोष महात्मे यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल। संबंधित विभागाला तात्काळ कारवाईच्या सूचना। अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही। पक्ष सोडलेल्यांसंदर्भात बोलताना शरद पवारांचं विधान। राज्यात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली पाहिजे असं काँग्रेस हायकमांडला सांगितलं। नाना पटोलेंची माहिती। शरद पवार मराठा आणि ओबीसी या दोन्ही आरक्षणाच्या बाजूने नाही, तेच या समाजाला आणखी कसं भडकवता येईल यासाठी प्रयत्न करतायत। शिवसेना आमदार संजय शिरसाटांचा शरद पवारांवर आरोप। आता 2च पर्याय समोर आहेत। एकतर पुन्हा मुंबईला जायचं, नाहीतर 288 जागा लढवायच्या की पाडायच्या हे ठरवायचं। मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर भुजबळ ज्या पक्षात असतील त्या पक्षाची एकही जागा निवडून येऊ देणार नाही, जरांगेंचं विधान। अंतरवाली आणि परिसरातील सर्व समाज आपलाय, इथली घडी विस्कळीत होऊ देऊ नका। येवलावाला येईल आणि भांडणं लावून जाईल। गावखेड्यामध्ये ओबीसी मराठा एक आहे, मनोज जरांगेंचं वक्तव्य।
आपल्या विरोधात कितीही जातीवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या तरी आपण जातीवाद करायचा नाही, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. अनेक लोक पक्षात येऊ इच्छितात, जे कार्यकर्ते भरकटले होते ते परत येतील, जयंत पाटील यांचं वक्तव्य. छगन भुजबळांना दंगली घडवायच्यात, भुजबळांचं हे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. त्यांना दंगली घडवायच्या असतील तर अर्ध्या महाराष्ट्रात मराठे आहेत, जरांगेंचा भुजबळांना इशारा. जरांगेंनी महाविकास आघाडीच्या सगळ्या खासदारांकडून मराठा आरक्षणाच्या पाठिंब्याचं पत्र घ्यावं, तेव्हाच जरांगे महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील नसल्याचं स्पष्ट होईल, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आजपासून अभिवादन दौऱ्यावर. सिंदखेड राजापासून सुरू होणाऱ्या दौऱ्याची चौंडीमध्ये सांगता होणार. पोहरादेवी, गोपीनाथगड, भगवानगडाचा दौरा करणार. माजी पंतप्रधान व्हीपी सिंगांना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंकडून जयंतीनिमित्त अभिवादन. दवाखान्यातच व्हीपी सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला वेगवेगळी निवडणूक लढवावी लागेल. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं विधान. 55 जागांवर समाधानी राहणार नसल्याचंही वक्तव्य. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. मंदिर समितीकडून फेटा, विणा, चिपळ्या देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा. 20 तारखेला ही पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा संपन्न. अश्व, पताका आणि झेंडेकऱ्यांचा रिंगण सोहळ्यात सहभाग. एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी रिंगण सोहळ्याची खास दृश्य. पूर्व विदर्भात पावसाची हुलकावणी. मान्सूनच्या पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पण पूर्व विदर्भ पावसाच्या प्रतीक्षेत. दरम्यान हवामान विभागाकडून रोज येलो अलर्ट जारी. मात्र विदर्भात पावसाचा पत्ताच नाही. साताऱ्यातला ओझरडे धबधबा प्रवाहित. धबधब्याची मनमोहक दृश्य माझाच्या प्रेक्षकांसाठी. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचलं. नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र. बीड शहरातल्या नागरिकांकडून करपरा नदीची स्वच्छता. नगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही उपाययोजना न झाल्यानं नागरिक संतप्त. एफसी रोडवरच्या कल्चर हॉटेलवरती पालिकेचा हातोडा. भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या चुलत भावाचं हे हॉटेल असल्याची माहिती. अनधिकृत बांधकाम असल्यानं कारवाई केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. एफसी रोडवरच्या हॉटेल आणि पब बाहेर असलेल्या अतिक्रमणावर कारवाई. पुण्यातील L3 पबमधील पार्टीसाठी टेक्नो वाईब असा व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आला होता. या ग्रुपमध्ये पार्टीचं आयोजन करणाऱ्या अक्षय कामठेसह 40 ते 50 जण असल्याची माहिती. प्रत्येकी 500 रुपये घेतल्याचं समोर. पुण्याच्या कारवाईवर देवेंद्र फडणवीसांचं बारकाईनं लक्ष. अवैध बार आणि पबला माफी नाही. फक्त घटना घडल्यावरच नाही तर अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी कारवाई करा. फडणवीसांचे आदेश. पुणे L3 हॉटेलमध्ये ड्रग्जचं सेवन करणारे दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात. नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा असं या तरुणांचं नाव. दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुणे कोयता गँग मुक्त आणि ड्रग्ज मुक्त करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. पोर्शे कार अपघातातल्या अल्पवयीन मुलाची बालसुधार गृहातून सुटका. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अल्पवयीन आरोपीची मुक्तता. पोर्शे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या पालकांना 10 लाखांचा चेक सुपूर्द. अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला असला तरी दोषींवर कारवाई करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मृतांच्या कुटुंबियांना आश्वासन. नीट घोटाळा प्रकरणी अटकेतील आरोपींकडे वर्ग क आणि ड च्या परीक्षांची हॉल तिकीट सापडली आहे. नीट परीक्षेव्यतिरिक्त आरोपी राज्य सरकारकडूनही घेण्यात येणाऱ्या परीक्षेत हेराफेरी करत असल्याचा पोलिसांना संशय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई. अप्पर पोलीस महासंचालक कैसर खालिद यांचं निलंबन. प्रशासकीय प्रक्रियेत गलथानपणा केल्याचा खालिद यांच्यावर आरोप. राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्स आणि बॅनर्स विरोधातील सुस्वराज्य फाउंडेशननं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. घाटकोपर दुर्घटनेनंतर पहिल्यांदाच या याचिकेवर सुनावणी होती.
पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची यंदा सक्ती नको, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं मुंबई महानगरपालिकेकडे आवाहन. यावर शासन काय निर्णय घेणार याकडे गणेश मंडळांचे लक्ष. कंत्राटदाराच्या चुकीमुळे बाणगंगा तलावाचं नुकसान, बुलडोझर पायऱ्यांवर शिरल्यानं बाणगंगा तलावाचं नुकसान. कंत्राटदाराला ब्लॉकलिस्टमध्ये टाकण्याचे मंगलप्रभात लोढांचे प्रशासनाला आदेश. एपीएमसी भाजीपाला बाजारात फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरामध्ये 40% वाढ. कोणतीही भाजी 120 ते 160 रुपये, टोमॅटो 100 रुपये, वाटाणा 320 रुपये, तर पालेभाज्या 40 ते 50 रुपयांनी महागल्या. बेस्ट बस भाडेवाढ होणार नाही, बेस्ट प्रशासनाचं स्पष्टीकरण. बेस्ट प्रशासन 6,000 करोड रुपयांच्या कर्जात, महापालिकेकडून अद्याप मदत नाही, त्यामुळे भाडेवाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाण्यातल्या नालेसफाई संदर्भात संजय केळकर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. महापालिका नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करते, मात्र 50% देखील काम पूर्ण नसल्याचं स्पष्ट. मुंबई महापालिकेमध्ये विविध खात्यातील तब्बल 52,221 कर्मचाऱ्यांची पदं रिक्त. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजनं ड्रेसकोडच्या माध्यमातून हिजाब बंदी लागू केली आहे. यावर 9 विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. यावर महाविद्यालयातील हिजाब बंदीबाबत आज हायकोर्टाचा फैसला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पायलट गाडीला खासगी 4 चाकीची धडक. सह्याद्री अतिथीगृहाबाहेर गाडी पार्क केली असता धडक बसल्याची माहिती. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमध्ये पालेकर रुग्णालया शेजारची इमारत मुसळधार पावसामुळे कोसळली. इमारत कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्याच्या शहापूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे 2 दुकानांसह 2 चारचाकी वाहनं जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. चिपळूणमध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देऊन भुवाबाजी करणाऱ्या भोंदूबाबाला अटक. घटनास्थळी दारूच्या बाटल्यांसह जादूटोण्याचं साहित्य जप्त. पीडित महिलेकडे 42,000 रुपयांची मागणी केली होती. विरारमध्ये एका विवाहित महिलेची साडीनं गळा आवळून हत्या. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराला अटक. भांडण झाल्यानं हत्या केल्याची पोलिसांची माहिती. धाराशिव जिल्ह्यातल्या बेंबळीमध्ये एका शिक्षकाची 45 लाखांची फसवणूक. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. जागा बदलून न दिल्याच्या रागातून महिला प्रवाशाचा इंडिगो विमानांमध्ये गोंधळ. वाराणसी ते मुंबई प्रवासात हा प्रकार घडलाय. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत नोटीस देऊन तिला सोडण्यात आल्याची माहिती. केनिया सरकारनं करवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हजारो नागरिक रस्त्यावर. आक्रमक जमावाकडून संसदेला आग लावण्याचा प्रयत्न. कंगना रनौतनं नुकताच 18व्या लोकसभा अधिवेशनात खासदार म्हणून शपथ घेतली. कंगना रनौतचा आगामी चित्रपट इमर्जन्सी 6 सप्टेंबर रोजी रिलीज होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.